नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट मॅट्रिक्स आहे आपला 2 - 1 1. आता इथे जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर याचे आपल्याला या प्रकारचे दोन मॅट्रिसेस करता येतात. एक डायगोनल मॅट्रिक्स करता येईल, ओके, आणि ज्याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल इझिली फाइंड आउट करता येतं. आणि त्याच्यानंतर दुसरा मॅट्रिक्स, हा मॅट्रिक्स, ओके, याचे पण आपल्याला एक्सपोनेन्शियल इझिली काढता येतं. ओके, आपण काय म्हणजे कशावरून लक्षात आलं, हे दोन्ही एलिमेंट सेम आहे, हे दोन्ही एलिमेंटची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू सेम. मग आपल्याला काय करता येईल की ते या फॉर्म मध्ये लिहिता येईल. त्याच्यातला हा जो पहिला मॅट्रिक्स आहे त्याला लिहू आपण डायगोनल साठी डी आणि त्याला एस, डी प्लस एस. आता इथे एक असं थेरम युज करायचं आपल्याला, एक रिझल्ट आहे त्याचा युज करायचा. पण त्याचा युज करण्यासाठी आपल्याला हे जे दोन्ही मॅट्रिसेस आहेत ते कॉम्प्युट करतात हे प्रूव्ह करायचं. प्रूव्ह करायचं म्हणजे चेक करावं लागेल. डी इंटू एस चेक करू आणि एस इंटू डी दोन्ही इक्वल आहेत का ते पाहिजे. 2 0 0 2 into 0 minus 1 1 0. दोघांचा प्रॉडक्ट काय होतं बघा आता, 2 into 0 0 into 1, 2 into minus 1 0 into 0, 0 into 0 2 into 1, त्याच्यानंतर 0 into minus 1 2 into 0, हा झाला ds. त्याच्यानंतर s into d, s मॅट्रिक्स 0 -1 0 2 0 0 2, 0 into 2 minus 1 into 0, 0 into 0 minus 1 into 2, 1 into 2 0 into 0, 1 into 0 0 into 0. बघा हे दोन्ही मॅट्रिसेस सेम, म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, एस डी इज इक्वल टू डी एस. मग आता हे जेव्हा कॉम्प्युट करतात तर त्या केसमध्ये ई रेस टू डी प्लस एस काय येत असतो, ई रेस टू, किंवा एक्सपोनेन्शियल लिहू आपण, ई रेस टू लिहिण्यापेक्षा काय करू, ए एक्स पी या फॉर्म मध्येच लिहू, म्हणजे मग आपलं एक्सपोनेन्शियल एक्सपोनेन्शियल ऑफ डी प्लस एस. म्हणजे जेव्हा कॉम्प्युट करतात दोन्ही मॅट्रिसेस त्या केसमध्ये रिझल्ट काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल ऑफ डी इंटू एक्सपोनेन्शियल ऑफ एस. जेव्हा कॉम्प्युट करतील तेव्हा हा रिझल्ट आहे. तर आता डी प्लस एस म्हणजेच काय बघा इथं, त्याला नंबर बिंदू 1, लेफ्ट हँड साइड काय आहे ए, म्हणजे डी प्लस एस काय येणार आहे ए. नेक्स्ट पेज वर आता आपण डी प्लस एस म्हणजेच ए, म्हणजे एक्सपोनेन्शियल ऑफ ए इज इक्वल टू, ओके. आता आपला जो डी मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स काय होता आपला, 2 0 0 2 डायगोनल मॅट्रिक्स, ओके. त्याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल घ्यायचं, तो एक्सपोनेन्शियल काय, ई स्क्वेअर 0 0 आणि ई स्क्वेअर. त्याच्यानंतर दुसरा जो मॅट्रिक्स आहे तो आहे 0 -1 1 आणि 0. आता याचा जो डायगोनल मॅट्रिक्स आहे तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, ओके. ज्यावर 0 बीटा मायनस बीटा आणि 0 या फॉर्म मध्ये असेल या केस मध्ये काय असतं, म्हणजे 0 बीटा मायनस बीटा आणि मायनस बीटा आणि 0 या फॉर्म मध्ये जेव्हा असतं त्या केस मध्ये काय आहे, कॉस बीटा, ओके, साइन बीटा आणि मायनस साइन बीटा या फॉर्म, म्हणजे बीटा आणि मायनस बीटा असं. मग आता इथं बीटाची व्हॅल्यू कम्पॅरिझन केली आपण, बीटा इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला इथं, -1, ओके. मग मॅट्रिक्स काही बीटा घ्यायचा आपल्याला लक्षात कॉस ऑफ -1 साइन ऑफ -1 मायनस साइन ऑफ -1 कॉस ऑफ -1. आता या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा, ई स्क्वेअर इंटू कॉस ऑफ मायनस, बघा कॉस ऑफ मायनस थिटा काय असतो, कॉस थिटा, ई स्क्वेअर इंटू
कॉस 1. ओके. पुढं त्याच्यानंतर आणि दुसरा एलिमेंट 0 × टर्म म्हणून काय करायचं, ई स्क्वेअर इंटू साइन ऑफ मायनस ई स्क्वेअर इंटू साइन ऑफ -1. तर साइन ऑफ मायनस थिटा असतो मायनस साइन. ओके. मग साइन ऑफ -1 येईल मायनस साइन. त्याच्यानंतर पुढं 0 × cos ऑफ -1 0 ई स्क्वेअर इंटू पुढं. ओके. ई स्क्वेअर इंटू साइन ऑफ -1 काय होईल मायनस साइन. ऑलरेडी मायनस साइन, मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे ई स्क्वेअर ऑफ साइन 1. त्याच्यानंतर पुढं 0 × sin -1 ई स्क्वेअर इंटू कॉस ऑफ -1 म्हणजे ई स्क्वेअर कॉस ऑफ. इथं कोणते रिझल्ट यूज केले आपण, कॉस ऑफ मायनस थिटा असतो कॉस थिटा अँड साइन ऑफ मायनस थिटा असतो मायनस साइन. याप्रमाणे या रिझल्टचा आपण तिथं यूज केला आणि हा काय झाला आपला रिक्वायर्ड एक्सपोनेन्शियल ऑफ गिवन मॅट्रिक्स.